हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी वाटली डाळ बनवली आहे, पण थोडी वेगळ्या पद्धतीनं बनवली आहे. आता आंब्याचा सीझन सुरू झाला आहे, मार्केटमध्ये भरपूर असे कैरी म्हणजे आलेले आहे. तर आज कैरी घालूनच मी वाटली डाळ बनवलेली आहे. तर अगदी खमंग अशी रेसिपी आहे आणि तोंडी लावण्यासाठी वगैरे खूप छान अशी रेसिपी आहे. तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी मी एक कैरी घेतलेली आहे, 3 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं. त्यानंतर ही 1 वाटी चणा डाळ ही मी रात्री भिजत घातली होती, रात्रभर ठेवली होती. अगदी तुम्ही जर सकाळी वगैरे करणार असाल तर एक 4 ते 5 तास तरी डाळ भिजत ठेवणं गरजेचं आहे. तर आता ती भिजवलेली डाळ पाणी न घालता आणि त्यामध्ये आपण आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचे तुकडे, त्यानंतर चवीनुसार मीठ आणि अगदी थोडीशी हळद घालून आपण हे वाटून घेणार आहोत. तर अगदी जाडसर असं वाटलं तरी चालेल. तर मी बऱ्यापैकी वाटून घेतलेलं आहे ते. तर दाखवते तुम्हाला. त्यामध्ये एखादी अशी मध्ये मध्ये डाळ राहिलेली आहे, पण ती खाताना दाताखाली आल्यावर छान लागते. तर अशा प्रकारे मी ही डाळ वाटून घेतलेली आहे. तर ती आता थोडा वेळ साईडला ठेवते आणि आपण ही कैरी जी आहे तर ती किसून घेणार आहोत. तर आता मी कैरीची साल काढून घेते आणि त्यानंतर आपण ही कैरी जाडसर अशी किसून घेणार आहोत. फार काय आपल्याला बारीक करायची नाही आहे, म्हणजे खाताना जेव्हा ते दाताखाली कैरी येईल तर खूप छान त्यानं टेस्ट येते. तर आता मी कैरी किसून घेते. तर आता एक साईडनं किसून झाली आहे, कोळी बाजूला ठेवून आपण सगळ्या साईडनं ते किसून घेणार आहोत. तर आता कैरी किसून झालेली आहे. तर एका बाउलमध्ये आपण तो कैरीचा किस घेतलेला आहे. तर त्यानंतर आपण ही जी वाटलेली डाळ आहे तर ती घालून घेणार आहोत. तर मी आता हे मिक्सरच्या भांड्यातून डाळ बाउलमध्ये काढून घेतली. त्यानंतर आता कैरी आहे थोडीशी आंबटसर असते, तर मी अगदी अर्धा चमचा साखर घातलेली आहे. तुम्ही साखरेऐवजी गूळ घालू शकता, किंवा अगदी आंबट तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही साखर गूळ काही नाही घातलात तरीही चालेल. आणि आता हे छान असं मी मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर आपण त्यावर एक तडका घालणार आहोत. तर मी चांगले मोठे 2 चमचे तेल गरम केलं आहे. छान तेल गरम झालं की त्यामध्ये थोडंसं हिंग घातलं आहे. ह्या बोर मिरच्या आपण 4 घातलेल्या आहेत. त्यानंतर पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जे आहे ते जिरं घालणार आहोत. आणि हे छान तडतडलं की नंतर आपण ही फोडणी आपल्या डाळीवर घालून घेणार आहोत. आणि फोडणी घातली की लगेच आपण त्यावर ठेवणार आहोत झाकण, म्हणजे त्याची जी तडका जो आहे तो छान डाळीला लागला जातो. आणि पूर्ण तो म्हणजे तडक्याचा धूर जाईपर्यंत आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत. तर एक 2 ते 3 मिनटं मी झाकण ठेवलं होतं. आणि आता ते काढून आपण ते छान मिक्स करून घेणार आहोत. म्हणजे आपली वाटली डाळ रेडी आहे. तर आता ती मिक्स करून झालेली आहे आणि ही डाळ आता खाण्यासाठी रेडी झालेली आहे. तर बघू शकता, दिसायला जेवढी छान दिसते तेवढीच खातानाही खूप चटपटीत अशी लागते. तर आता ती मी एका बाउलमध्ये सर्व करते. तर ही आपल्याला तोंडी लावण्यासाठी, म्हणजे कोणती एखादी डाळ वगैरे असेल, काय असेल तर म्हणजे डाळीची आमटी किंवा काय असं असेल तर त्याच्यासोबत म्हणून तोंडी लावायला खूप छान, किंवा चपातीबरोबर मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी, किंवा अगदी आपण जेव्हा इडली सांबारसोबत जेव्हा चटणी बनवतो तर त्यासाठी म्हणून ऑप्शन पण हा खूप छान आहे. तर नक्की अशा प्रकारे वाटली डाळ एकदा नक्की ट्राय करा, तुम्हालाही आवडेल. आणि मी बनवलेली ही कैरी घालून वाटली डाळ याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. चॅनलवरच्या रेसिपीज आवडत असतील लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.